तर गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी रोजच्या सारखी सेल उठलेली आहे, पण मी आज जेवण बनवलं त्याच्याने गॅस कोळप्या होत्या बघा. ते आता मला मिक्स करता येणार नाही, अशा मला बंद करावं लागेल. माझ्या बघा कसल्या भारी झालेल्या आहेत, रेडी झालेल्या आहेत, बटाट पण शिजलेलं आहे. आणि आता मी चाललो रेडी व्हायला. अजून एकदा माझ्या भावाचं सकाळचे काय करायचं होतं ह्याला कैरिया काय याची मस्त की मसाला विसरा लावून टाकला. तोंडात असं पाणी सुटलाय ना तर खाते मस्तपैकी हवड्यासारखे. आता रेडी होते कारण की मला जायचं होतं कामाला. कामाला म्हणजे रोग येतोय म्हणजे भावाचं मी सकाळच्या पसारा करून टाकलाय. जाऊ दे, काही बोलू शकत नाही. कानांचा घातला खायचं म्हणजे कानाला काय माहिती का. आपली मॉइश्चरायझर बहिणीची आहे, सनस्क्रीमच लावावं लागेल. चला खूप स्वस्त 30 रुपयाचा बघा बहीण कसं घेतलं. चहा 30 रुपयाचे. सनस्क्रीम हिऊ संपन्न आता सनस्क्रीम म्हणजे नाही तर मला वांद होतील वांद. आमच्या घरात काय पडलेलं आहे गे काय ग्लिसरीन पुन्हा येतो तर मी हात पूर्ण लावते ग्लिसरीनला. मला सनस्क्रीमनेच काम होतं, गरज नाही म्हणा करायची. आता मला भूक लागली जाम बेकारवाली. रातची म्हणजे औसाच जेवलं औसाच म्हणजे मला बारीक नाही व्हायचं. मी कधी झाली तर मी बारीक नाही होणार. आणि माहिती आहे मी एक दिवस आजारी पडलो ना, एक दिवस अख्खा वजन उतरलं आणि ते परत वाढता नीट झालं. तसं काय आहे नाही. मला अजून 4-5 पॅन्टी घ्यायचे. पुढच्या महिन्यात माझा बर्थडे. आज मला जाऊन कॉलिंग करायचे. झालं माझा कॅमेरा तर या टाइमला बंदच होता. ही काही गरज आहे. नाही मी काही लावू नाही लावू, पण मला टिकली पाहिजे. मी पावडर नाही लावणार, लिपस्टिकने सगळं चालेल, पण टिकलीशिवाय माझं आयुष्य बरोबर आहे. गोड दिसत गोड टिकली लावली अशी गोड. बारीक बोलायला लागतंय. माझे ॲब्रो हात ब्लॅक आणि मी त्याला लावते ब्राऊन कलर जगाच्या वेगळा. काय राहिलंय लिपस्टिकनं आणि चेहरा आलोच काहीच मी चेक घेऊ. अरे असा होता माझा रॅम्प वॉक. दरवाजा उघड्या नुसते ती फॅनची हवा इथं म्हणजे राधाकृष्ण सॉरी कृष्ण. केसावर राहिली निकोलाची उकलते ती. या साईडचे केसात ना माझे जाम फ्रीजी झालेलं आहेत. तेल लावत आहे वरती नाही लावत होता फिनिश तर काय माहित माझ्या केसांना जगाची वेगळी केस असतात.
सिरम लावला ना तरी फ्रीज तशाच राहतात, नीट नाही होत. 2 मिनिटासाठी ते नीट होतात आणि तसंच आहे तसंच. आता तेलच लावावं लागेल, काही माझ्या पर्याय 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 नाही. हवा हवा बुई 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 हवा. क्लिक माझा आता. होय असंच होते माझ्यासोबत, पण दिवस भेटत नाही. बिजली की राणी काय आम्ही जागा करते. यस डन. आता जेवतोय, जेवण झालं मग सेंट मारी मग निघायची शिफ्ट शांतपणा करत. चलो खाना खाने चलो. झुप 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 झुप. आपलं ताट बघा, 2 कायला टाकल्या मस्तपैकी कोळंबी आणि भात. आता तांदूळ जेवायला. तर जेवतोय मस्तपैकी, मग जाते मी कामाला. माझ्यासाठी काय आणलं, यांच्यासाठी तर जेवण आणलंय मी. नाही मला आता खाऊनच देणार नाही, काय बोलावा यांना. आवडून झालेलं आहे आणि मी चाललो आता कामावर. फुलं तर माझ्या सस्ते बाहेर जातात ना ते मुलं. आता चाललो मी कामाला. जेवढं इथं मला कटाला आलं चालत, मला सगळ्याच गोष्टीचा कटाला बरा येते. असंच आहे मी. आता आपण आलेलो आहे माझ्या म्हणजे मी जे साईड घेतलेले आहे त्या फ्लॅट सॅम्पल फ्लॅटमध्ये 2 BHK आहे. तर हा हॉल आहे आणि या साईडला असा किचन आहे. हा किचन, या साईडला वॉशरूम आणि हा एक मास्टर बेडरूम. या साईडला वॉशरूम आहे आणि इथं आपली बाल्कनी आहे. या साईडला मोठी बाल्कनी आहे. बाकी अर्ध्या फ्लॅट व्हायचे बाल्कनीमध्ये थोडा फरक आहे. बाकी आहे मस्त तसा. आता चाललो खाली आणि मला जाम जेवायची भूक लागली. बंदच नाही होतं माझ्या आयुष्यात लवकर. हे बंद व्हायचा लवकर टाइमपास करता. हे पण लवकर बंद होणार. 8 BHK डन. आवराच येते मला फक्त, राहू दे. पण चालू जेवायला गेलं आता जेवायला. जेवण बिवण झालेलं आहे आणि आता मी चाललोय कामावर. योग लावाला पत्तीवाला किती चावला माझ्या हाताला, काय माहिती काय चावला. बरोबर पिशवीन काही विचारू नका म्हणा. चाललोय आता. काहीच मला जॉब सुटल्यानंतर मी गेले घरी, नाही गेले, डायरेक्ट मार्केटला गेलो. मोबाईलला लावायचं, मोबाईलला ते ऑफिसचा नवीन मोबाईल आहे ना, त्याला स्क्रॅच गॅड होता नाही आणि कवर लावायचा होता. सोबत सासांची भाज्या घेऊन आले. भाई साहेब मेलोय मी, एवढा जर आहे ना यो, काय सांगू. जाऊ दे आता जाते घरा मी. हॅलो गाईस, तर मी आता चाललेलो आहे मार्केटला. कारण की मला सामान जेव्हा होता थोडाफार अजून, म्हणून मम्मीचा सामान जेव्हा मनाने सामान जेव्हा मम्मीचा सामान जेव्हा म्हणून चालले मार्केटला परत. आणि मी जाम जेवलो ना, मला जाम पोट भरलं आहे, मला चालता नाही. काय करू, जाऊ दे तर चाललो. बाय गाईज. मला आता झालेलं आहे आईस्क्रीमची क्रेविंग, म्हणून मी चाललेलो आहे आईस्क्रीम आणायला. काही कामधंदा नाही, याच करत असते, खावाचा पिवाचा झोपाचा. आयुष्यान काय करायचं आहे, माझ्या आयुष्यात काही हाईच नाही असं वाटायला लागलं. काय येऊ, काय गोल नाही आहे, काही नाही आहे. जॉब करते, घरात जातंय, झोपतंय, खातोय, पितंय, फिरतंय, या देन. माझा रिझल्टचा पत्ता नाही, कसला पत्ता नाही. जाऊ दे सूर, आईस्क्रीम खावाची, लाईफ सेट. आवरा टेन्शन घेत नाही मी माझ्या लाईफबद्दल. हां, एक कुत्रा आलं, मस्त एन्जॉय करतं. हल्लो आता मी सिक्रेट या करता ती कुत्रा मला बघता ना. तर काहीच मी माझ्या आईस्क्रीम आहेच अर्धी संपली ना. मम्मीची आईस्क्रीम आता वितळली वाटतं. मी जाऊ करा ना, सगळा कामधंदा झाला, जेवण बिवून झालं आहे. मी आता म्हणजे लास्ट आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, सी यू, लव यू गाईस. आणि तुम्ही पण आईस्क्रीम खात जावा आणि आयुष्य मस्त की जगा. बाय.